देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाचा आरंभ झालेला आहे. तर प्रत्येकाने एकदम साध्या सोप्या गोष्टी जरूर या चातुर्मासात केल्या पाहिजेत, कारण याचे फळ हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळते. तर या चातुर्मासामध्ये तुम्ही तुळशीची सेवा करायची आहे. तुळशी मातेचे तुम्ही विधिवत दररोज एका ठराविक टायमिंगला पूजन करायचे आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप-दीप ओवाळायचा आहे आणि यानंतर तुलसी चालीसा म्हणायचा आहे. जर येत नसेल तर तुलसी चालीसा मोबाईलवर लावायची आहे आणि 11 परिक्रमा तुळशीला तुम्ही करायच्या आहेत. तुळस जर तुमची कुंडी वगैरे असेल तर मधोमध घेऊन ठेवा, जेणेकरून 11 परिक्रमा तुम्ही करू शकताल. आणि तुम्हाला दूध आणि पाणी मिक्स करून तुम्हाला हे जल तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. फक्त एकादशी जी आहे, देवउठणी एकादशी येईपर्यंत हे चातुर्मासाचं व्रत तुम्ही करायचं आहे. अखंड सौभाग्यवतीचा वर तुम्हाला प्राप्त होतो.